सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक। आपण पाहताय महादूत न्यूज। गांजा तस्करी क्रुझर पोलिसांच्या ताब्यात, 5 जणांवर गुन्हा दाखल। चाळीसगाव नाकाबंदी दरम्यान 2,57,000 रुपयांचा गांजा चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला असून नव्या कोऱ्या क्रुझर गाडीतून या गांजाची वाहतूक केली जात होती। या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी करून कार्यवाही करण्याबाबत नियंत्रण कक्ष जळगाव यांनी पोलिसांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट येथे शहर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती। रात्री 2:50 सुमारास नाकाबंदी लावली असताना बडगावकडून नांदगावकडे जाणारी एक फोर्स कंपनीची क्रुझर पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक MH18 BX 8943 आल्याने नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचे वाहन थांबवून वाहन चालकास विचारपूस करून नमूद वाहनाची तपासणी केली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। पोलिसांना वाहनाच्या सीटाखाली प्लास्टिकच्या थैल्या आढळून आल्या, तेव्हा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या प्लास्टिक थैल्या उघडून पाहिले असता त्यात 2,57,416 रुपये किमतीचा 32 किलो 137 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला। म्हणून बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात अंमली पदार्थ गांजा बाळगून वाहतूक करताना मिळून आले म्हणून आरोपी राहुल पहाड्या पायरा वय वर्ष 23, अख्तर सिंग शिवदास पावरा वय वर्ष 24, रवींद्र पंडित पावरा वय वर्ष 20, पहाड सिंग कुमार पावरा वय वर्ष 24 सर्व राहणार महादेव दौंडवाड तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर 307/2025 NDPS ऍक्ट कलम 29, 20E, 8C प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।